नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर। आज आपण मलबरीचा ज्यूस बघणार आहोत। ही मलबरी हे फ्रूट आहे, ह्याच्यामध्ये जे कॅल्शियम, फायबर आणि प्रोटीन्स हे याचं प्रमाण खूप जास्त असतं। हे आपण जे प्रतिकारशक्ती आपली जी प्रतिकारशक्ती असते ती वाढवण्याचं काम करत असतं। सो हे फ्रूट जे आहे ते मुळातच आंबट गोड असतं, तर त्यामुळे हे लहान मुलं कधी आवडीने खातात, काही मुलं आवडीने खात नाही। तर त्यामुळे आपण याचा ज्यूस करूया, जेणेकरून हे थोडं गोड लागेल आणि लहान मुलं याला खूप इझिली खाऊ शकतात किंवा पिऊ शकतात। तर ह्याच्यासाठी आपण थोडीशी मलबेरी घेतली आहे, अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे। तर आता आपण याचं ज्यूस करूया। हे बघा, आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मलबेरी टाकून घेऊ। त्यानंतर आपण त्यात अर्धी वाटी साखर घातली आहे ती घेऊ आणि अर्धा चमचा मीठ घेऊया। आता हे फक्त पहिल्यांदा असंच वाटून घेऊ बिना पाण्याचं। हे बघा, ह्याचा कलर बघा तुम्ही, ह्याचा कलर ज्या फळाचा कलर किंवा कोणाचाही हा लाल जो असतो ना, हे रक्तवाढीसाठी खूप चांगलं असतं, पौष्टिक असतं हे फ्रूट। आता आपण ह्याच्यात आहे ना 1 ग्लास पाणी टाकूया। हे बघा, मी ग्लासभर पाणी टाकते आता ह्याच्यात आणि हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, आपला हा मलबेरीचा ज्यूस आता रेडी आहे। हे बघा किती छान कलर आलाय। आता आपण हा ह्याच्यात गाळून घेऊया, जेणेकरून ह्याच्यात काही हे राहिलं असेल, काही देठं वगैरे, तर ते निघून जाते आणि आपला जो ज्यूस आहे तो खाली राहील। हे बघा, आपला हा ज्यूस आता आपण गाळून घेतला आहे। याच्यात जो काही कचरा आहे, देठ म्हणा किंवा जाडसर काय राहिलं असेल तर ते वर राहून जातं आणि खाली ज्यूस आपला तयार आहे। हे बघा, आता आपण हा ज्यूस, हे बघा किती सुंदर असा झाला हा ज्यूस। तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।